मोनाली, तुम्ही पाहताय शो टाइम। सध्या छोट्या पडद्यावर चलती आहे ती रियालिटी शोची आणि या रियालिटी शोजमुळे आपल्याला देशभरातून विविध वयोगटातलं टॅलेंट पाहायला मिळतं। त्या टॅलेंटचं विशेष कौतुकही केलं जातं, पण या कौतुकात या ग्लॅमरमध्ये हरवून जाते ती म्हणजे बच्चे कंपनी। आणि यावरच आहे आजचा आपला शो रियालिटी। रियालिटी शोज प्रत्येक मराठी हिंदी चॅनलवर सर्वात जास्त टीआरपी असलेले हे शोज। आलो 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 या शोज मध्ये लहान मुलांचा समावेश झाला आणि या सर्व शोजची लोकप्रियताच वाढली। सारेगमपा लिटिल चॅम्प्सचा पहिला सीझन तर कमालीचा हिट ठरला आणि तीच लोकप्रियता एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्सना मिळाली। हिंदी चॅनल्सवरही डान्स इंडिया डान्स असो नाहीतर बडे मियां छोटे मियां, प्रत्येक सीझन मध्ये छोट्यांना आपली कला फुलवण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळाला। सुनील शेट्टी, मिथुन, अरे हाँ सब यही आते हैं, ये भी यही आती है और वो बिपाशा बासु भी यही आती है। पण ही लोकप्रियता क्षणभंगूर ठरते की कायमचं कौशल्य देऊन जाते। या छोट्यांचं बालपण तर संपत नाही ना? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न झालाय आरोही गोष्ट तिघांची या सिनेमात आणि सरगम या नाटकामध्ये। याच रियालिटी शो मधलं वास्तव दाखवणारं नाटक सरगम, ज्याचं दिग्दर्शन केलंय विक्रम गोखले यांनी। आणि याच विषयावर एक मराठी सिनेमा सुद्धा येतोय, प्रमोद जोशी दिग्दर्शित आरोही। रियालिटी शोज, चित्रपट असा ग्लॅमरस प्रवास करणाऱ्या केतकी माटेगावकरनंच भार्गवीची रियालिटी सिनेमातही साकारलीय। रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंग माझा वेगळा। खरं तर या सगळ्यातले अनुभव तो घेतलेले आहेत। ही भूमिका साकारताना खरं तर फार कसरत करावी लागली का खूप रिलेट होत होती सगळ्याशी? खूप म्हणजे मी ज्या रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यात माझ्या दृष्टीने अनुभव छान होता, पण माझ्या आई बाबांनी सुद्धा म्हणजे जसं या फिल्म मध्ये दाखवलंय तसं आधीपासूनच माझ्या आई वडिलांनी मला हे सांगितलं होतं की रियालिटी शो हा तुझ्या करिअरचा एक भाग असला पाहिजे। करिअर रियालिटी शो म्हणजे रियालिटी शो मध्ये तू जिंकलीस म्हणजे तुझं करिअर बनलं किंवा तू हरलीस म्हणजे तू हरलीस नाही, तिकडे नाही तू सक्सेस तुला मिळाली तू हरलीस असं समजू नकोस। रियालिटी शो खरं तर ऍक्च्युअल लाईफ मध्ये रियालिटी शो मध्ये मधनं मी जेव्हा बाहेर पडले त्याच्यानंतर मी खरी गाण्याच्या बाबतीत सिरियस झाले असं मी म्हणेन, कारण त्याच्यातनं शिकायला मिळालं। आपल्याला कळतं रियालिटी शोचा चांगला भाग आहे की आपल्याला बाकीच्या मुलांबरोबर जेव्हा आपण असतो तिथे तेव्हा आपल्याला कळतं की आपण नक्की कुठे आहोत आणि आपल्याला काय नक्की अचीव्ह करायचंय किंवा काय अजून कष्ट घ्यायचे। आणि मी रियालिटी शो एक अनुभव म्हणूनच मी पार्टिसिपेट केलं होतं त्याच्यामध्ये, त्यामुळे अनुभव छान होता। फिल्म मध्ये जेव्हा मी काम केलं तेव्हा मदत नक्कीच झाली आणि मुख्य म्हणजे मी ह्याच्यात गायले, त्यामुळे ही फिल्म खूप जवळची आहे माझ्या। खूप छान वाटतं की ह्याच्यात आपणच स्वतःला आवाज दिलाय। हा विषय जेव्हा आला त्याला खूपच मला आणि प्रमोदला आवडला आणि आम्ही दोघांनी खरं ती गोष्ट डेव्हलप केली। असं नको, असं करूया। आणि आजकाल आपण जे पाहतोय साधी गोष्ट, परवा तुम्ही बघाल तर इतकी गोड मुलगी आहे साक्षी आणि सौरभ नावाची, जी सध्या सगळ्या चॅनलवर गाजतायत, इतकं सुरेख नृत्य करतात, इतके सुरेख दिसतात। परवा त्यांनी कोंबडी पळाली तंगडी धरून त्या गाण्यावरती नृत्य केला, परंतु त्याचे हावभाव इतके घाणेरडे केले।
लहान मुलांनी लहान मुलांसारखंच नृत्य करावं किंवा त्यांनी तीच गाणी म्हणावी ही अपेक्षा असते. रोमॅन्टिक सॉन्ग करतायत, ती राज कपूरची स्टाईल एका हातावर घेतायत आणि पालक त्यांना टाळ्या वाजवतायत, लोक पुन्हा त्याला वन्स मोर देत आहेत. हे बघितलं की कुठेतरी मन विषण्ण होतं. असं वाटतं की हे काय चाललेलं आहे. जर 8 आणि 9 वर्षाची मुलगी बिडी जलायले चढती जवानीवर आणि हुलालावरती डान्स करतायत किंवा त्यांना तुम्ही त्यांच्या वयापेक्षा जास्त इव्हिनिंग गाऊन केसाचं स्ट्रेटनिंग करून वाटेल तसे बो बांधताय, इथे फुलं बांधताय, इथे 2 गालावरती रूज लावताय. म्हणजे त्या मुलांचा जो निरागसपणा आहे तो दिसतच नाही तुम्हाला. त्यांना आपण ओढून ताणून पोक्त बनवतोय. पण माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जे काय मी शिकले ह्याच्यातनं, मला तर असं वाटतं की ह्याच्यातनं हाही एक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय की माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जे काय मी शिकले ह्याच्यातनं, मला तर असं वाटतं की ह्याच्यातनं हाही एक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय की प्रसिद्धी, पैसा किंवा यश ह्या 3 गोष्टी येतात आणि जातात, पण आपली कला, आपलं गाणं किंवा जी काय आपली कला आपल्या जवळ आहे आणि आपल्या जवळची आपल्यावर प्रेम करणारी माणसं ही कधीच कोणी आपल्याकडनं काढून घेऊ शकत नाही. ही कायम आपल्या जवळ राहतात. त्यामुळे त्यांना जपणं खूप गरजेचं आहे आणि हे खूप छान पद्धतीने ह्याच्या थ्रू नक्कीच दाखवलेलं आहे या फिल्ममध्ये असं मला वाटतं. लहान मुलांच्या या जीवघेण्या स्पर्धेसाठी कळत नकळत जबाबदार असतात ते म्हणजे या मुलांचे पालक. पण यावर भार्गवीच्या आईबाबांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोकमत. रियालिटी शोज मध्ये जशी मुलं हरवतात तसंच अनेकदा त्यांचे आईबाबा सुद्धा या शोजच्या ग्लॅमरला बळी पडतात. आणि अशा ग्लॅमरस आईवडिलांची भूमिका आरोही या सिनेमात साकारलीये मृणाल कुलकर्णी आणि किरण करमरकरनं. तर मग जाणून घेऊयात या पडद्यावरच्या आईबाबांचं नेमकं काय म्हणणं आहे ते. रियालिटी बेस्ड अशी ही संकल्पना आहे आणि आता सगळं इतकं ते रियालिटी सुरू असताना या रील मध्ये ही संकल्पना बसवावी असं का वाटलं? मला चांगला पंच, मला तो आधी सुचला असता मी जाहिरातीत वापरला असता की रियल आणि रीलचा जे कनेक्शन जे तुम्ही केलंय. पण माझ्या मते रियालिटी कॉम्पिटिशन आणि त्याबद्दलचे विचार किरण आणि मृणालनी आता मांडलेलेच आहेत. सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर आरोही गोष्ट तिघांची हा चित्रपट फक्त रियालिटी कॉम्पिटिशन याच्या भोवतीचा किंवा ह्याबाबतचा चित्रपट नाहीये. तर ॲज द टायटल सजेस्ट की गोष्ट तिघांची. मग तिघं कोण? तर मग केतकी, मृणाल, किरण यांचे कुटुंब आहे आणि या प्रत्येकाची एक एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टींची मिळून एक जी गोष्ट तयार झालेली आहे ती गोष्ट तिघांची. तर याच्यातला केतकीचा जो भाग आहे तो त्या रियालिटी कॉम्पिटिशन किंवा त्या सगळ्या वातावरणाशी संबंधित आहे. किरणचा जो याच्यामधला भाग आहे किंवा किरणची जी एक स्टोरी आहे तो एक IT प्रोफेशनल आहे, अत्यंत चांगल्या पदावरचा, अत्यंत चांगल्या हुद्द्यावरचा, घराचा आपण जो आपण एक केअरटेकर म्हणतो ह्या सदरातला आहे, बायको मुलीवरती अत्यंत प्रेम करणारा आदर्श नवरा थोडक्यात. आता ह्याच्याही किरणच्याही आयुष्यामध्ये जसे केतकीच्या आयुष्यामध्ये काही तिला धक्कादायक गोष्टींना सामोरं जायला लागतं तसं किरणलाही त्याच्या करिअरिस्टिक त्याच्या एक काय म्हणूया आपण नोकरीमध्ये कामामध्ये काही ताणतणावांनाही सामोरे जायला लागतंय. आता त्यांना सामोरी गेल्यानंतर किरणची याच्यामधलं तो त्या आव्हानांना कसा सामोरी जातो किंवा त्या आव्हानांवरती कशी मात करतो ह्याची सुद्धा ती कथा आहे. आणि ह्याच्यामध्ये अडकली ही म्हणजे घरातली आई म्हणजे मृणाल, की एकीकडे नवरा आहे जो काहीतरी एक वेगळी एक प्रॅक्टिकल टेन्शन अनुभवतो, एकीकडे मुलगी आहे जी रियालिटी कॉम्पिटिशनच्या बॅकड्रॉपवरती अत्यंत सक्सेसफुल झालेली आहे, मात्र काही कारणांमुळे कम्प्लिटली 180 डिग्रीज अपोजिट तिचं आयुष्य हे टर्न झालेलं आहे. अशी 2 कॉन्ट्रास्ट उदाहरणं डावीकडे आणि उजवीकडे असताना मृणाल ही आई म्हणून किंवा एक आपण म्हणूया की आईचं जे आपलं प्रतीक असतं आपल्या मनामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये की शेवटी कितीही अडचणी आल्या आणि सगळेजण खचतील पण आई कधीच खचणार नाही आणि आई कधीच हरणार नाही. तर अशा अत्यंत खंबीर भूमिकेमध्ये मृणाल तुम्हाला दिसणार आहे. डोंट टेल मी तू तिला परत प्रपोज करतोय. तुझं ऑफिसचं प्रत्येक काम इम्पॉर्टंट असतात आणि अर्जंट सुद्धा. कंट्रोल योरसेल्फ. आपली मुलगीच्या अवस्थेमध्ये आहे ना त्या अवस्थेत बाहेर काढायला लागतो तो खर्च जो आहे ना तो खर्च कसा करायचा. संपले सारे थकले
यशच्या आयुष्यातली मृणाल कुलकर्णी आई म्हणून जशी आहे तशी ही आई म्हणू शकतो आपण? अरे बापरे, असे कसोटीचे प्रसंग कुणाच्या आयुष्यात येऊ नयेत. पण दुर्दैवाने ते अनेक लोकांच्या आयुष्यात येताना दिसतात. रियालिटी शोचा उल्लेख करायचा नाही म्हटला तरी करावा लागतो, कारण इतक्या प्रचंड लाईन्स लावून लोक उभे असतात आपल्या मुलांनी त्याच्यात यावं म्हणून. यश आणि अपयश या गोष्टी मुलांना फार लहान वयात त्यांची ओळख नाही झाली तरी चालेल. इतकी काय घाई आहे मुलांना यशस्वी करायची किंवा त्यांना अयशस्वी करायची? बरं, कोणत्याही कॉम्पिटिशनमध्ये सगळे पहिले येणार नसतातच. म्हणजे त्या पहिल्या 7-8 जागांसाठी लाखो मुलं प्रयत्न करत असतात आणि त्यातून कुठेतरी त्यांच्या मनावर परिणाम होतच असणार, चांगला वाईट. म्हणजे 10 ऑडिशन्सना माझी निवड नाही झाली तरी चालेल, मी 11व्यांदा करीन, असं फार कमी मुलं करतात. काही मुलं तो रस्ताच सोडून देतात, काही मुलं चुकीच्या कल्पना स्वतःबद्दल असतात, त्यातून त्यांना डिप्रेशन येऊ शकतं. त्याच्यामुळे थोडंसं पालकांनी पण विचार केला पाहिजे आणि आपल्या मुलाचा हात आपण धरायचाच आहे, पण तो कोणत्या लाईनीत जाऊन धरायचा हे आपण ठरवू. या इंडस्ट्रीचा एक भाग म्हणून तुमची स्वतःची काही या माध्यमाकडे बघायची मतं असतील आणि आज वडील साकारताना ती काही वापरली गेली होती का? मृणालने याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये जज म्हणून काम केलं होतं, मी तसं केलेलं नव्हतं. पण मी एक गमतीशीर उदाहरण सांगतो की एक असा कलाकार जो जज म्हणून होता आणि त्याने एक 5-7 वर्षाच्या मुलीला तू सुराला खूप चांगली होतीस, पण मला असं वाटतं की त्यातल्या भावना अजून थोड्या पोहोचवता आल्या असतं तर बरं झालं असतं, असं तिने सांगितलं. आणि गाणं कोणतं होतं? आणि गाणं माझ्या लक्षात बिडी चलाइले वगैरे काहीतरी गाणं होतं ते, आणि मला ऐकताना खूप शॉक बसला. मला असं वाटतं जसं ही म्हणले तसे कुठल्याच स्पर्धेला तोंड द्यायला हवं, पण आजच्या घडीला गायक बनण्यापेक्षा किंवा चांगला नट बनण्यापेक्षा किंवा चांगला नर्तक बनण्यापेक्षा माणसं सेलिब्रिटी होण्याकडे जास्त भर देतात. क्षणात सेलिब्रिटी बनतात ते. आणि मी केतकीबरोबर काम करताना सुद्धा केतकीला पण मी असं म्हटलं होतं की तू या स्पर्धेमधनं आलेस आणि तुला खूप नाव मिळालंय, खूप चांगलं आहे, पण रियाज चालू ठेव, गाणं शिक महत्वाचं, नाहीतर मग काय होईल, नाहीतर अजून एक 5 वर्षांनी हृदयातली गाणी, ओठातली गाणी, मनातली गाणी हे कार्यक्रम कुठल्या तरी संस्थेसाठी करण्यामध्ये मी अनेक नट बघतो, खूप चांगले गायक बघतो मी, मला त्यांची गाणी आवडतात, पण मला असं प्रश्न पडतो की ही माणसं पुढे का नाही येत? मग चित्रपटातलं गाणं चांगलं नाही म्हणायचं, मग चित्रपटातही येत नाहीत आणि मग ते शास्त्रीय गायक म्हणून दिसत नाहीत आणि मग पण कुठल्या तरी दौऱ्यावरती सांगलेला गेला असतो की तिकडे मग अमुक क्षेत्र किंवा अमुक संस्थेच्या मध्येसाठी मोठं होर्डिंग असतं, त्याच्यावरती त्यांचे फोटो असतात. मग मला प्रश्न पडतो की ह्याच्यासाठी हा एवढा अट्टहास केला का? चित्रपटासारखंच प्रेक्षकांशी थेट भिडणारं